नमस्ते मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या होणाऱ्या 23 जानेवारीच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे सईला हर्षवर्धनने फोन केलेला असतो आणि सईला हर्षवर्धन फोनवर असं बोलतो की बाळा तू कोणासारखी दिसते, माहिती आहे का तुला? त्यावेळेस सई म्हणते नाही मला नाही माहिती. त्यावेळेस हर्षवर्धन मुद्दामूनच भांडणं लावण्यासाठी असं बोलतो की मग तुझ्या बाबांना जाऊन विचार ना तू कोणासारखी दिसते. आणि बिचारी सई लगेचच हो विचारते असं बोलते. त्यानंतर हर्षवर्धन फोन ठेवतो तर इकडे सागर घरामध्ये येऊन बसलेला असतो. त्या क्षणी नेमकी सई त्याच्या जवळ जाते आणि म्हणते बाबा बाबा मी कोणासारखी दिसते हो. हा शब्द ऐकता क्षणी लगेचच सागरच्या रागाचा पारा चढतो आणि सागर सईला जोरात ढकलून देतो. सईला ढकलल्यामुळे सई खाली पडते. त्यावेळेस बापू सईला उचलून घेतात, परंतु त्यावेळेस बापूंना सागरचा फारच जास्त राग आलेला असतो. त्यानंतर घरातील सगळे व्यक्ती जेवायला बसलेले असतात. सागरची आई आणि सागरचे वडील बापू ते सुद्धा तिथे असतात. मुक्ता लगेचच सगळ्यांना बोलते की लहान मुलांबरोबर असं वागणाऱ्या व्यक्तींची मला फारच चीड येते आणि असं वागणाऱ्या माणसाला त्याच्या कृत्याची शिक्षाही मिळालीच पाहिजे असं म्हणून सगळ्यांना सुचवते. आता खरोखरच बापू आणि आई मिळून सागरला काय शिक्षा देणार आणि कशाप्रकारे मुक्ता आता सागरला अक्कल शिकवणार हे पाहणेसुद्धा इंटरेस्टिंग ठरणार आहे. असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.